नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाने होणार नववर्षाचे स्वागत. शिवसंग्रामचा पुढाकार. जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी मराठा शिष्टमंडळांकडून मैदानाची पाहणी. आणि आम्हाला अडवलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात उपोषणाला बसणार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा. आणि आता बातम्या सविस्तर. तरुण पिढी व्यसनापासून दूर राहावी यासाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांनी नववर्षाचे स्वागत व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाने करण्याची संकल्पना रुजवली होती. त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम पुढे सुरू ठेवला जाणार आहे. यावर्षी 30 डिसेंबर रोजी बीड शहरातून व्यसनमुक्ती महारॅली काढण्यात येणार असून 31 डिसेंबर रोजी रात्री लावणी भुलली अभंगाला हा कार्यक्रम होणार आहे. याबरोबरच प्रथमच दक्षिण मुंबईत देखील अशाच पद्धतीने कार्यक्रम होणार असल्याची माहिती ज्योती विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या परिसरात ज्योती मेटे यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचनाही केल्या आहेत. या वर्षीच्या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री, त्याचबरोबर अतुल सावे साहेब, पंकजाताई या सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. यावर्षीचा कार्यक्रम 2 दिवसांमध्ये होणार आहे. 30 डिसेंबरला व्यसनमुक्तीसाठी महारॅली असणार आहे. ती श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलापासून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे त्या रॅलीचा समारोप होणार आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तो समारोपाचा कार्यक्रम असेल. 31 डिसेंबरला रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम झेंडा फेम ज्ञानेश्वर मेश्राम यांचा असून लावणी भुलली अभंगाला हा कार्यक्रम ते त्या दिवशी सादर करणार आहेत. आणि दरवर्षीप्रमाणेच हा कार्यक्रम संपल्यानंतर सुगंधी दुधाच्या प्राशनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. होय, महाराष्ट्रभर झाले पाहिजेत हा साहेबांचाही प्रयत्न होता आणि साहेबांच्या पश्चात तर अगदी जीव तोडून आम्ही हा प्रयत्न करतो आहोत की महाराष्ट्रभर झाला पाहिजे. आणि त्याचाच एक भाग म्हणून 31 डिसेंबर रोजी मुंबई, दक्षिण मध्य मुंबई हा जो शिवसंग्रामचा जिल्हा आहे त्यामध्ये शिवसंग्रामच्या जिल्हाध्यक्षांनी हा संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणजे बीडच्या बाहेर हा पहिल्या वेळेस इतरत्र कार्यक्रम होतो आहे. मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारीला जालन्यातून मुंबईकडे येणार आहेत. त्यांच्या पूर्वतयारीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या सभेसाठी 3 मैदाने निवडण्यात आले आहे. दादर शिवाजी पार्क, CST आझाद मैदान आणि BKC मैदान या 3 मैदानांची शिष्टमंडळ पाहणी करणार आहेत. या 3 मैदानांपैकी जास्त महत्त्व आझाद मैदानाकडे राहणार आहे. तसेच शासनाकडून 3 मैदानांपैकी कोणत्या मैदानासाठी परवानगी मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बैठक ही जी होती ती आता फक्त सर्वेक्षण करण्यासाठी आलेले आहेत. सर्व मैदानांचं सर्वेक्षण आज केलं जाईल आणि त्या पद्धतीने पुढची दिशा जी आहे ती मांडली जाईल. आज एक शिवाजी पार्क आता आपण बघून झालेलं आहे. छत्रपती शिवाजी पार्क झाल्यानंतर आता आपण आझाद मैदानवरती जात आहोत. काय वाटतं? नाही, ओबीसीचे जे नेते त्यांनी जे नियोजन करतात ते खरं म्हणजे मनोजदादांसाठीच करतात असं आम्हाला वाटतं. कारण ओबीसीचे नेतेच आता मनोजदादा झालेले आहेत. त्यामुळे आमच्या मते असं असावं की आमच्याच उपोषणाचं नियोजन त्याच्यातर्फे होत आहे. कारण 54 लाख नोंदी मराठा समाजाच्या ओबीसी म्हणून मिळाल्यानंतर अजून कुठलं ओबीसीचं सर्टिफिकेट आम्हाला पाहिजे जे त्याच्यापेक्षा जास्त असेल. धन्यवाद. आमरण उपोषण हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणार, त्यावर आम्ही ठाम आहोत. परवानगी सुद्धा मिळणार. शांततेत आंदोलन करणार अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. समन्वय समिती नाहीये कोणचीच. हा, आमची सुद्धा नाही, कोणचीच नाही. इथं समन्वय समिती नाही, इथं टीम नाही. इथं सगळे मराठा आंदोलक आहेत माझ्यासहित. हां, माझ्यासहित सगळे मराठा आंदोलक आहेत. कारण कोणी नेता नाही, मी बी नाही. इथं मालक सध्या मराठा समाज आहे, सर्वसामान्य. म्हणून तर आंदोलन यशस्वीच्या वाटेवर चाललं आहे. कोणीच नाही. समन्वय समिती नाही आहे, कोणची आमची वैयक्तिक समिती पण नाही आहे, काहीच नाही. ते लफडच नाही तसलं. सरळ बिचारे सगळे मराठा आंदोलक म्हणून जातात, पाणी करतात. आणि त्यांनी कोणचं ठरवलं मी कुठं बसणार आहे. माझं तर आता एक पत्रकार बंधू म्हणून नाही, माझं धोरणच वेगळं. मी कुठं बसत असतो, ढेकळासुद्धा बसतो. मी तिथं बेताडावर बसायला बसलो. मग काय तसं काही नाही. मी जाणार, बसणार. कुठं जागा न दिली समुद्राच्या गोट्यावर बसणार मी, त्यावर बसणार. जे आता जे सगळे मराठा आंदोलक गेलेले आहेत, मुंबईतले मराठा आंदोलक सगळे आणि महाराष्ट्रातले मराठा आंदोलक जे शक्य आहे ते गेलेले, ते का पाणी करायला गेलेले आहेत. फक्त कुठं बसायचं काय त्यांनी जे ठरवते ते बसलोच म्हणून समजायचं. मी कुठंही ठरवू द्या, काही अडचण नाही. नाही त्यांनी समजा आता तिथं व्यवस्था केली असेल तिथं जाऊन बसल.
कुठं केले तर माझा उद्देश एकच आहे, आमरण उपोषण करणे आणि ध्येय मराठ्यांना गोरगरिबांना आरक्षण मिळवून देणे, नसता मरुस तर मागं न हटणे. आपला ध्येय उद्देश ठरलेला आहे, त्याच्यापासून आपण लांब नाही. मुंबईतला सगळा मराठा, पुन्हा एकदा विनंती आहे की सगळ्या मराठ्यांनी एकत्र आहे. असतील नसतील मतभेद मला माहीत नाही, नको. आता गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होईल. कोणाला आमच्याकडून निरोप गेला नसेल तर मोठ्या मनानं पुढं होऊन करा. आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहे, सगळ्यांना. फक्त एखादी आधी ओळख आहे, तिथं माणूस फोन करून सांगत असतो, काहींची ओळख नसणार आहे आमच्याशी, त्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो. परंतु या मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो की तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि ही लढाई जिंकू लागा, सगळ्यांनी. धन्यवाद. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीवी 24. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए। फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान। हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, टू व्हीलर गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में। विश्रांतीनंतर आपले स्वागत. वळूया समोरील बातम्यांकडे. राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला शेतकरी आक्रोश मोर्चा हा इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे दाखल झाला आहे. यावेळी कोल्हेंसोबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या देखील उपस्थित होत्या. यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पदयात्रा काढण्यात आली. राज्यात JN1 व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहे, तर यातच अकोल्यात कोरोनाचा सब व्हेरियंट JN1चा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण शहरातील असून सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अकोला शहरातील त्या रुग्णाला बाहेरगावी जायचे होते, त्यासाठी त्यांना लक्झरीवाल्यांनी कोरोना टेस्ट करण्यास सांगितले, तर त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यासोबतच त्यांच्या कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. तर रुग्ण हा शहरातील असून 5 डिसेंबरला रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि त्यानंतर रुग्णाचे नमुने पुणे येथील सह्याद्री रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. तपासणीत रुग्णात JN1 व्हेरियंट विषाणू आढळला असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, पण रुग्णाने वेळेत उपचार घेतल्याने सध्या रुग्णाची प्रकृती ठीक असून त्याच्या कुटुंबात कोणीही पॉझिटिव्ह नसल्याने सध्या जिल्ह्यात किंवा शहरात एकही JN1 व्हेरियंटचा रुग्ण नसल्याचं महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनुप चौधरी यांनी सांगितले. नमस्कार, मी डॉक्टर अनुप चौधरी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, अकोला महानगरपालिका. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिनांक 5 डिसेंबर रोजी एक नागरिक बाहेर दौऱ्यावर जाणार होते. त्याकरिता त्यांना ट्रॅव्हल एजंटनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांचं कोविडचं सॅम्पल दिलं. त्यावेळी सदर रुग्ण जो आहे ॲक्च्युली त्यावेळेस असिम्प्टमॅटिकच होता, परंतु त्यावेळी त्यांनी जे दिलेलं सॅम्पल होतं ते कोविडसाठी पॉझिटिव्ह आलं. कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्हाला नियमानुसार हेडगेवार हॉस्पिटल जिथून सॅम्पल गेलं होतं त्यांनी आम्हाला इन्फॉर्म केलं. त्यानुसार आमच्या आरोग्याच्या ज्या टीम्स आहेत त्यांनी त्या घराला व्हिजिट दिली. तेथील सर्व घरातल्या बाकीचे जे परिचित आहेत त्यांचा पण सर्वांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं. त्यामध्ये सर्वच जण असिम्प्टमॅटिक असल्याचे आम्हाला आढळून आले. त्यांना आपण कोविडच्या नियमानुसार क्वारंटाईन होण्यासाठी सूचना दिल्या होत्या, त्याचे त्यांनी पूर्णतः पालनही केले. सध्या स्थितीत त्या कुटुंबातील सर्वजण निगेटिव्ह आहेत आणि दिनांक 23 डिसेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय अकोला येथे जे सॅम्पल होतं त्या सॅम्पलचा जिनोमिक सिक्वेन्सचा रिपोर्ट प्राप्त झाला. त्याच्यामध्ये तो रुग्ण JN1 करता पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. सध्या स्थितीतही आमच्या आरोग्याच्या टीमनी त्यांना पुन्हा 2 दिवसाआधी पण भेट दिली होती त्या फॅमिलीला. तर तिथे सध्याच्या स्थितीत त्यांच्या घरात कुणीही सिम्प्टमॅटिक नाही आहे आणि ते पूर्णतः स्वस्थ आहे.
धन्यवाद. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने 4 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन संघटनेच्या वतीने नगर परिषद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा आमदार आकाश फुंडकर यांच्या कार्यालयावर धडकून आमदार फुंडकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. नमस्कार, मी अंगणवाडी सेविका आणि तालुका सचिव आहे खामगाव तालुक्याची. आज आमचं अंगणवाडी सेविकांचं आमदार साहेबांच्या कार्यालयावर आंदोलन आलेलं आहे. कारण आम्ही 6 नोव्हेंबर 2023ला एक असं निवेदन दिलं होतं की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही पूर्ण झाल्या नाही तर आम्ही 4 डिसेंबरपासून संपावर जाणार. तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, आमच्या निवेदनाचा कुठलाही विचार केलेला गेला नाही. त्यामुळे आम्ही 4 डिसेंबरपासून पूर्ण महाराष्ट्रभर 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीस संपावर गेलेला आहोत. तरी आज आमचा 25वा दिवस आहे. परंतु कुठल्याही जे हिवाळी अधिवेशन झालं 10 दिवसाचं, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये 288 आमदारांपैकी फक्त 3 आमदार साहेबांनी आमचा विषय मांडला. काय कारण आहे असं? आमचा भाग आज आम्हाला शासकीय सर्व कामं दिले जातात, शासकीय कामं दिले जातात, पण शासकीय दर्जा का बरं नाही? का? कारण आम्ही एक वंचित भागात वळतो का? नाही. तर आमच्या ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताई आहेत ह्या किती हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतात हे कोणालाही माहीत नाही. आमदार साहेब जेव्हा आमच्या विरोधात बोलतात तेव्हा आमचं मानधन सुद्धा त्यांना माहीत नाही. 8,000 मानधन मदतनीसला आहे म्हणतात. ॲक्च्युली मदतनीसला मानधनच 5,000 आहे आणि हे मानधन सुद्धा त्यांना माहीत नाही. आमच्यासाठी लढायला आम्ही तुम्हाला समोर पाठवलेलं आहे, पण आमच्यासाठी कोणीही लढलेलं नाही आहे. म्हणून आमचा 10 दिवसात सुद्धा विषय घेतलेला नाही. त्यामुळे आम्ही रुबल अग्रवाल मॅडम आयुक्त माननीय आयुक्त यांनी जे पत्रक काढलं होतं ते पत्रक पूर्णपणे आमच्या विरोधात आहे. रुबल अग्रवाल मॅडमनी जर हे पत्रक काढण्यात जेवढं डोकं लढवलं तेवढंच जर आमच्या मागण्या विषयी विचार करण्यात डोकं लढवलं असतं तर नक्कीच आमच्या मागण्यांचा विचार झाला असता. परंतु मॅडमने तसं न करता आमच्या विरोधात पत्रक काढलं आणि त्या पत्रकाला आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही त्या पत्रकाची होळी केली 26 तारीखला. आता आज आम्ही आमदार साहेबांच्या इथं आंदोलन घेऊन आलेला आहोत. त्याचप्रमाणे 1 तारीखला आम्ही जेलभरो करणार आहोत. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, आमच्या मागण्यांविषयी विषय घेतला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असा आमचा सरकारला इशारा आहे. नमस्कार, मी कुमारी शिल्पा अशोक भोरे, बालेगाव येथील अंगणवाडी सेविका तसेच आपल्या आयटक संघटनेची तालुका खामगाव येथील युनियन अध्यक्षा. आज आम्ही आमदार साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेला आहे. आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी खूप लढत आहोत. आम्ही 6 नोव्हेंबर रोजी सरकारला सांगितलं होतं आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही 4 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहे. आमचा हा संप 4 डिसेंबरपासून आज 25 दिवस झाले चालू आहे. यासाठी कोणत्याही आमदारांनी हिवाळी अधिवेशनामध्ये आमचा जो प्रश्न आहे तो गांभीर्याने घेतला नाही. त्यासाठी आज आम्ही सर्व भगिनी आमदार साहेबांच्या कार्यालयावर येत आहे आणि आमचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे वेतन श्रेणी. आम्हाला वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे. आम्हाला मानधन आहे साधे 10,000 रुपये मानधन सेविकेला आणि 5,000 रुपये मानधन मदतनीसला. यामध्ये कोणाचे तरी होते का? हा माझा सरकारला फार मोठा प्रश्न आहे. आणि त्यानंतर आमची जी दुसरी मागणी आहे ती म्हणजे एप्रिलमध्ये सरकारने सांगितले होते की आम्ही ग्रॅज्युएटी लागू करू, परंतु ती देखील अजून लागू केलेली नाही आहे. आणि त्यानंतर तिसरा जो आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सर्व सेविका आणि मदतनीस ताई ह्या ज्या संपावर घरी बसलेल्या आहेत यांना संपकाळामध्ये सरकार कोणती व्यवस्था करून देणार आहे याचे सरकारने उत्तर देण्यात यावे असं मी सरकारला विचारू इच्छिते. आणि आज आमदार साहेबांना सांगू इच्छिते की त्यांनी आमच्या या 25 दिवसाचा संपाचा आणि मोर्चाचा गांभीर्याने विचार करावा आणि सगळ्या महिलांना फुंडकर साहेबांनी सगळ्या महिलांना योग्य ते मार्गदर्शन करावे. आमच्या मागण्याची गांभीर्याने नोंद घ्यावी हीच विनंती. धन्यवाद. प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट. गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर. प्रोजेक्ट बाय आनंद होम्स. उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही राह उड़ान की. तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ. हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर हुड़केश्वर रोड नागपुर. संपर्क करें 9860298056 और 8055396190. सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस. हमसे सस्ता कोई ना बेचे. हर परिवार की पसंद
कृष्णा मेंस। कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे। तो देर किस बात की, शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।